आज आपण व्हेजिटेबल पोहा कटलेट बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे पोहे घेतलेले आहेत। पोहे आपण व्यवस्थित धुवून भिजवून घ्यायचे। आता मी याच्यात पाणी टाकते आणि हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे आणि थोडा वेळ आपण भिजत जसे ठेवतो ना तसेच ठेवून द्यायचे। आता मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत, मक्का, शिमला मिरची आणि कांदा आणि टोमॅटो आणि इथे ब्रेड सुद्धा घेतलेले आहेत आपण। आता आपले पोहे चांगले भिजून झालेले आहेत। आता यामध्ये आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी आता एक एक करून ॲड करायला चालू करू। आधी पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, चांगले हाताने एकदम बारीक बारीक करून घ्यायचे। आता मी इथे एका ब्लेंडरमध्ये ना आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्या टाकल्यात। फक्त जे आपण कॉर्न घेतला आहे मका, तो मका आपण डायरेक्ट नाही टाकायचा त्याच्यात, तो अख्खा टाकणार आहोत आपण, फक्त त्याचे दाणे काढून। तर आता मी इथे पोह्यामध्ये ज्या भाज्या घेतलेल्या कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे आपण टाकून घेतलं आहे बारीक कापून एकदम, ते ह्या पोह्यामध्ये घालायचं आहे। आता हे व्यवस्थित नंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्या आधी ह्यामध्ये आपल्याला मक्के घालायचे। तर हे बघा, असे मी कॉर्नचे जे आहेत ना दाणे ते काढून घेतलेत, तर ते मी ॲड करते। आता आपण कॉर्नचे दाणे ॲड करून झाल्यानंतर यामध्ये मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालते। तुम्ही जितक्या क्वांटिटीमध्ये बनवत असाल त्या हिशोबाने मीठ घालायचं आहे। आता यामध्ये लाल तिखट घालते। तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता। तर मी आता ह्याच्यामध्ये धना पावडर पण टाकते, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला। आता थोडीशी हळद घालते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे ना व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। आता यामध्ये मी 1 मोठा चमचा मैदा टाकला आहे। मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर तुम्ही दोघांपैकी काहीही ॲड करू शकता, आपल्याला बाइंडिंगसाठी हवं आहे। तर मी आता इथे अर्धा कप तुम्ही मैदा घेऊ शकता। 4 ते 5 चमचे घेतले मोठे, तर मी अर्धा कप मैदा घेतला आहे। आता इकडे आपल्याला स्टार्च बनवून घ्यायचं आहे। तर मी कॉर्नस्टार्चमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून एक त्याची पेस्ट बनवून घेतली आहे, जी आपल्याला कटलेट कोट करायला लागणार आहे। तर आता हे व्यवस्थित असं पाणी घालून एकत्र करून त्याची मी पेस्ट बनवून घेतली। आता इकडे जे आपले पोहा आणि भाजी वगैरे सगळं घालून जे मिश्रण बनवलं आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्याचे आपल्याला कटलेट करून घ्यायचे। असे व्यवस्थित कटलेट्स आपल्याला करून घ्यायचे। आता सगळे आपले कटलेट बनवून झालेले आहेत। आता मी इथे काय केलं आहे, कॉर्नस्टार्च बनवून घेतलेलं आहे। कॉर्नस्टार्चमध्ये हे कटलेट डिप करायचे आहेत आणि इकडे मी ब्रेड जे घेतलेले त्या ब्रेडचे ब्रेड क्रम्स बनवून घेतले, तर त्याच्यामध्ये आपल्याला नंतर हे कोट करून घ्यायचं आहे त्याला वरती। ब्रेड क्रम्स व्यवस्थित सगळ्या कटलेटला छान लागलं पाहिजे। आणि आता तेल गरम झालेलं आहे, तर तेलामध्ये आपण हे एक एक कटलेट सोडून फ्राय करून घेऊया। एकदम गॅस फास्ट नाही ठेवायचा, कारण की ब्रेडचं कोटिंग आहे तर ते पटकन करपतं। त्याच्यासाठी मीडियम गॅसवरती छान आपल्याला असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे। मी छान कटलेट असे डीप फ्राय करून घेतलेले आहेत। आपले खुसखुशीत कटलेट तयार आहेत। आता ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा। बघा किती छान खुसखुशीत असे कटलेट झालेले आहेत आणि ह्याला जास्त काही सामान लागत नाही। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा।